अधिवेशनाच्या पूर्वी सरकारकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चहापानासाठी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि विरोधकांनी मात्र चहापानाच्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे। ही थेट दृश्य चहापानाच्या कार्यक्रमाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इतरही सर्व मंत्रिमंडळातले सहकारी मंत्रिमंडळातले सदस्य देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे देखील आता दाखल झालेले आहेत। विरोधकांनी मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय चहापानाच्या कार्यक्रमाला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि विरोधकांनी मात्र यावर बहिष्कार टाकलाय। नक्कीच आपण पाहिलं होतं दुपारी विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्येही डिक्लेअर केलं होतं की आम्ही चहा पाण्यासाठी जाणार नाहीयेत आणि त्या अनुषंगाने आता ते विरोधक दिसत नाहीयेत चहा पाण्यावरती। त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे चहा पाण्यावरती। पाहिलं तर अनेक मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, त्याच्यानंतर कामगारांचे मुद्दे असतील, त्याचबरोबर नरहर झिरवळ जे मंत्री आहेत त्यांच्या विभागातला जो रेड असेल, एसीबीची रेड असेल, अशा अनेक गोष्टी आहेत। अजितदादांचा मृत्यू प्रकरण असतील, अशा अनेक गोष्टींची उत्तरं मिळत नाहीयेत आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आहेत त्याची उत्तरं सत्ताधारी देत नाही, त्याची विभाग जे आहेत ते उत्तरं देत नाहीये। त्यामुळे आम्ही जाऊन काय करू चहा पाण्याला, असा एक प्रश्न उपस्थित केला होता विरोधकांनी आणि त्या अनुषंगाने आता चहा पाणी सुरू झालेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चहा पाणी करतात, सर्व मंत्रिमंडळ पोहोचलेलं आहे चहा पाण्याला, परंतु विरोधक मात्र दिसत नाहीये। विरोधकांनी सालाबताप्रमाणे या वर्षीही बहिष्कार घातलेला आहे चहा पाण्यावरती। निश्चितच आपण पाहतोय अधिवेशनापूर्वी आता सरकारकडनं चहापानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कपिल, आपण बघतोय की अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर रोहित पवार यांनी सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन देखील अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत आणि हाच मुद्दा आता अधिवेशनात देखील गाजण्याची शक्यता आहे। नक्कीच हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। या मुद्द्यावरती नक्कीच अधिवेशन गाजणार आहे। अजितदादांचा जो मृत्यू प्रकरण आहे त्यात काय घातपात आहे का, असा रोहित पवार नक्कीच ह्या पूर्ण अधिवेशनामध्ये हा मुद्दा पुढे आणणार आहेत। सर्वात पहिले तर उद्या जो अधिवेशन सुरू होते तेव्हा एक शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, त्याच्यावरती सर्वांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर परवापासून हा नक्कीच मुद्दा गाजू शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एक मुद्दा आहे त्याचं नरहरी झिरवळ यांची जी एसीबी जो छापा पडला होता विभागावरती, तो एक मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी विरोधक करू शकतात। शेतकऱ्यांचा विषय असेल, हमीभाव असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, त्याचबरोबर महिलांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांवरती नक्कीच विरोधक आक्रमक होताना दिसतील। निश्चितच त्यामुळे आता या मुद्द्यांवर देखील लक्ष असेल। धन्यवाद कपिल या माहितीसाठी।